नमस्कार. मी प्राध्यापक रविचंद्र, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा. IQAC आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीनंतर पुढे काय या विषयावर आधारित 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत पुन्हा एकदा आपले स्वागत. काल आपण उद्योजकता, विकास आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर माहिती घेतली. आज आपण शैक्षणिक क्षेत्रातील संधी या विषयावर माहिती घेणार आहोत. सध्या शिक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसून येत आहे. हे क्षेत्र खूपच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. हा एक मोठा उद्योग म्हणून देखील विकसित झाला आहे. जागतिकीकरणाच्या या युगात हे रूप अधिक भव्य आणि व्यापक होईल अशी स्थिती आहे. स्वाभाविकच एखादे क्षेत्र उद्योग म्हणून विकसित होते तेव्हा नवनव्या रोजगार संधी देखील निर्माण करते. शिक्षण क्षेत्रातील रोजगार संधीचा विचार करता प्रामुख्याने शिक्षकी पेशा नजरेसमोर उभा होतो. पण या क्षेत्रात शिक्षकेतर संधी देखील आहेत. आज आपण शिक्षक क्षेत्रातील शिक्षकेतर रोजगार संधी आणि शिक्षकी पेशातील संधी यावर चर्चा करणार आहोत. खरं तर शिक्षकी पेशातील संधी आणि त्यातही महाविद्यालयीन शिक्षक यावर या चर्चेचे विशेष भर असणार आहे. आता यातील शिक्षकेतर संधी किंवा शिक्षकेतर क्षेत्रातील संधी शिक्षण क्षेत्रातल्या नेमक्या कोणत्या आहेत? पारंपरिक दृष्टीने पाहिलं तर आपण पाहतो आपल्या अवतीभोवती प्रत्येक शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्था यांच्यावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की क्लेरिकल जॉब, अकाउंटंट, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या पोस्ट अशा विविध पोस्ट शिक्षण खात्यामध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. पण वरच्या लेवलच्या जर पोस्ट बघितल्या तर आपण सध्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचं जे व्यावसायिक रूप आपल्यासमोर दिसतं आहे आणि मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, त्यातही परदेशी संस्था, मल्टीनॅशनल कंपन्या यांच्या संस्था या सगळ्याचा विचार केला तर स्वाभाविकच मोठी मोठी पदं इथे निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ अकॅडमिक मॅनेजर. व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या शाळा आणि संस्था वाढत असल्याने शैक्षणिक व्यवस्थापक अर्थात अकॅडमिक मॅनेजर यांना मोठी मागणी आहे. शैक्षणिक सेवांच्या निर्दोष वितरणाची खात्री करून संस्थेला मिळणाऱ्या नफ्यासह एकूण कामगिरी सुधारण्यासाठी हे जबाबदार असतात. या उमेदवारास शाळा, महाविद्यालय किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे योग्य ज्ञान असावे लागते. हे उमेदवार बोलण्यात पटाईत असावे लागते. त्यांच्याकडे चांगली मृदू कौशल्य किंवा सॉफ्ट स्किल्स असली पाहिजेत. कधीकधी या पदासाठी प्रशिक्षण देखील आवश्यक असते. साधारणतः पदव्युत्तर पदवीधारक जे असतात त्यांना प्राधान्य दिले जाते. विशेषतः MBA पदवी असेल तर निश्चितच अतिरिक्त फायदा प्राप्त होतो. अकॅडमिक रिसर्च रायटर. सध्या वेगवेगळे ब्लॉग्स लिहिणं, वेगवेगळे कंटेंट डेव्हलप करणं यासाठी यांची गरज आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर, प्रशासक. शाळा, महाविद्यालय किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे प्रशासक म्हणून हे प्रशासक शिक्षकांची नेमणूक करतात, त्यांची देखरेख करतात, संस्थेच्या धोरणांची, नियमांची काळजी घेतात, कॅलेंडरची आखणी करतात. अशी विविध कामं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, प्रशासक म्हणून यांना पार पाडावी लागते. त्यासोबतच एज्युकेशनल कन्सल्टंट हे सल्ला देण्याचे काम करतात. त्याच्यानंतर स्कूल, कॉलेज, शाळा, महाविद्यालय इथे काउन्सिलर म्हणून, समुपदेशक म्हणून एक रोजगार संधी आहे. त्याच्यानंतर करिअर गायडन्स काउन्सिलिंग. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा करिअर निवडीच्या बाबतीत विविध अडचणी निर्माण होते. त्यासाठी करिअर गायडन्स काउन्सिलर ही एक संधी आहे.
करिक्युलर डेव्हलपमेंट. बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या कोर्सचं करिक्युलम डेव्हलपमेंट प्रोफेशनली करताना सामान्यपणे साधन स्थितीमध्ये जे प्राध्यापक शिक्षक कार्यरत असतात तेच करत असतात. त्यांची समिती त्याच्यासाठी गठीत केली जाते. परंतु सध्या प्रोफेशनली खास करिक्युलम डेव्हलपमेंटसाठी एक वेगळी टीम बनवली जाते आणि तिथे देखील आपल्याला करिअर आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शनल कोऑर्डिनेटर, इन्स्ट्रक्शनल डिझायनर, ई लर्निंग डेव्हलपर. तर ई लर्निंग हा खास करून सध्याच्या जगातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सध्या ई कंटेंट डेव्हलपमेंट, ई लर्निंग याच्यावर आपण जास्त भर देत आहोत. त्यामुळे इथे देखील आपल्याला एक संधी आहे. मगाशी जसं म्हटलं तसं आपण शिक्षण क्षेत्रातील शिक्षकी पेशाच्या संबंधित रोजगार संधी ज्या आहेत त्याच्यावर आपला जास्त भर असणार आणि शिक्षकी पेशा सोडून म्हणजे शिक्षकेतर पेशा जो आहे त्यातल्या ज्या रोजगार संधी आहेत त्यावर आपला कमी भार असणार आहे. मी काही उदाहरणादाखल इथे अर्थात तुमच्यासमोर काही रोजगार पर्याय, काही रोजगार संधी तुमच्यासमोर लिहिल्या होत्या, मांडल्या होत्या. अर्थात या काही इतक्याच मर्यादित रोजगार संधी नाही आहेत, याच्याही पलीकडे बऱ्याच रोजगार संधी आहेत. आपण याचा आणखीन शोध घेतला किंवा आणखीन माहिती घेतलं तर आपल्याला निश्चितच आणखीन रोजगार संधी आणि त्यांची माहिती मिळू शकते. जसं मगाशी म्हणालो तसं की आपला आजच्या या सेशनचा पूर्ण फोकस शिक्षकी पेशातील रोजगार संधी यावर आहे, म्हणजेच शिक्षक म्हणजे. आता शिक्षक म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला म्हणजे शिक्षण क्षेत्र म्हटलं की शिक्षकच आपल्याला नजरेसमोर येतो. या शिक्षकी पेशामध्ये काही फायदे तसेच काही मर्यादा देखील आहेत. तर सगळ्यात मोठा फायदा काय तर समाजामध्ये शिक्षकांना प्रतिष्ठा, दर्जा, एक सन्मान प्राप्त होत असतो. शिक्षकी पेशामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शिक्षक हे कायम तरुण मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये वावरत असतात आणि ते वातावरण एक आनंदी आणि उत्साही असतं आणि त्यामुळे स्वाभाविकच शिक्षकांच्या बाबतीत, त्यांच्या पेशाच्या बाबतीत जॉब सॅटिस्फॅक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती त्यांना प्राप्त होत असते. शिक्षकी पेशाच्या बाबतीत असं बऱ्याचदा गमतीने देखील म्हटलं होतं आणि बऱ्याचदा त्यांना टिप्पणी म्हणून देखील म्हटलं होतं की शिक्षकांना रजा भरपूर असतात. साधारणपणे जर बघितलं तर सुट्टीचा कालावधी हा बऱ्यापैकी असतो. बँक हॉलिडे आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या देखील मिळत असतात. शिक्षकांना पे पॅकेज, पगार म्हणून जो आहे तो देखील चांगला आहे. असं नाही आहे की शिक्षकी पेशामध्ये सगळं काही चांगलंच आहे, काही मर्यादा पण आहे. आता मर्यादांचा विचार करता जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून आउटसाईड टीचिंग, शिक्षण किंवा शिक्षकी पेशा सोडून बाकीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या खूप मर्यादित आहेत. इनफॅक्ट त्या करता येत नाहीत. त्याच्यानंतर शिक्षकी पेशामध्ये डेडलाईन, कामाचा ताण या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः शाळा, ज्युनियर कॉलेज या स्तरावरील शिक्षकांना त्यांच्या शिक्षकी पेशाच्या व्यतिरिक्त देखील इतर कामांना, शासकीय उपक्रमातील वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचा वापर करून घेतला जातो. बऱ्याच असं वाटतं की शिक्षक हे केवळ त्या शिकवण्याच्या वेळातच काम करत असतात, तर तसं नाही. शिकवण्याच्या वेळेच्या पलीकडे पण त्यांना नोट्स काढणं, पेपर तपासणं अशी विविध कामांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जास्त वेळ त्यांना द्यावा लागतो. आता शिक्षकी पेशाचा विचार केला तर कोणकोणते लेवल्स आहेत, अगदी प्राथमिकपासून अगदी छोट्या स्तरापासून जर विचार केला तर प्री स्कूल टीचिंग, त्याच्यानंतर प्राथमिक शाळा, त्याच्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, त्याच्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठे आणि
जिथे शाळा नसलेल्या अशा पण काही मार्ग, असेही काही प्रकार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस, इथे देखील शिक्षकी पेशाला संधी आहे. प्री प्रायमरी एज्युकेशनचा विचार करता साधारणपणे 3 ते 5 वर्षाच्या वयोगटातली ही मुलं असतात आणि त्याच्यासाठी नर्सरी टीचर ट्रेनिंग, प्रायमरी टीचर ट्रेनिंग PTT, त्याच्यानंतर डिप्लोमा इन एज्युकेशन DED अशा प्रकारचे कोर्सेस पूर्ण करावे लागतात आणि त्यानंतरच या क्षेत्रात जाता येतं. मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग स्कूल्स असतात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रीस्कूल एज्युकेशन देखील दिली जातात. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे प्रायमरी एज्युकेशनचा, प्राथमिक शिक्षणाचा. प्राथमिक शिक्षणाचा जर विचार केला तर साधारणपणे 6 ते 12 वर्ष वयोगटातली मुलं आणि 1ली ते 5वी या इयत्तेसाठी साधारणपणे हा प्राथमिक शिक्षणाचा प्रकार असतो. प्राथमिक शिक्षण बनण्यासाठी बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन BLED किंवा प्रायमरी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट इन बेसिक टीचर्स ट्रेनिंग हे पूर्ण करावे लागते. हे जे कोर्सेस आहेत हे 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचे नसावेत. त्यानंतर पुढचा टप्पा आहे हायस्कूल एज्युकेशन. हायस्कूलमध्ये म्हणजे साधारणपणे 13 ते 16 वर्षाच्या वयोगटातली मुलं असतात आणि साधारणपणे 6वी ते वरच्या वर्ग याच्यामध्ये असतात. या स्तरावर शिकवण्यासाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd ही डिग्री आवश्यक असते. BEd या डिग्रीबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल की BEd ही डिग्री पदव्युत्तर डिग्री आहे. म्हणजे कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर आणि 55% प्राप्त असलेला पदवीधर त्याला BEd डिग्री प्राप्त करता येते. जसं मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारचे टीचर ट्रेनिंग कोर्सेस आहेत. उदाहरणार्थ DED डिप्लोमा इन टीचिंग एज्युकेशन, त्याच्यानंतर NTT नर्सरी टीचिंग ट्रेनिंग, त्याच्यानंतर प्रायमरी टीचर ट्रेनिंग PTT, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd, त्याच्यानंतर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट हा एक प्रकार आहे. सध्या बऱ्याच जणांना माहिती असेल की TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही प्रायमरी आणि सेकंडरी लेवलवर म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिकवण्यासाठी आवश्यक अशी टेस्ट आहे. आता याच्यामध्ये नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्या माध्यमातून TET एक्झाम घेतली जाते. त्याच्यामध्ये CTET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि स्टेट लेवलची TET अशा प्रकारची TET परीक्षा असतात. TET परीक्षा पास होणं, मग त्या CTET असेल किंवा स्टेटच्या TET हे पास झाल्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक म्हणून संधी सध्या कमी मिळते. त्याच्यासाठी ते कंपल्सरी केलेलं आहे. आता हे झालं सगळं शाळा आणि ज्युनियर कॉलेजपर्यंत. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये ज्यावेळी शिकवायचं असेल त्यावेळी आपल्याला नेटची परीक्षा पूर्ण करावी लागते. आता नेटची परीक्षा पूर्ण करणं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, परंतु त्याच्या आधी आपली पात्रता काय असली पाहिजे, तर आपण एखाद्या विषयाची पदवी डिग्री कोर्स आणि त्याचा पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री म्हणजे बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्री ही घेतलेली असली पाहिजे. आणि त्यानंतरच आपल्याला नेट एक्झाम देता येते. आता ही नेट एक्झाम जी आहे ती UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यांच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते. नेट एक्झाम म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट
आता जशी नेट एक्झाम कंडक्ट केली जाते तशीच राज्य सरकारने स्टेट लेवलवर, राज्य लेवलवर, राज्यस्तरावर सेट एक्झाम देखील कंडक्ट करतात, म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. मग नेट किंवा सेट ही परीक्षा पूर्ण करणं किंवा ती पात्रता पूर्ण करणं ही हायर एज्युकेशनसाठी म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये टीचिंग करण्यासाठी ही अनिवार्य गोष्ट आहे. आता नेट या परीक्षेचं स्वरूप काय आहे? ते साधारणपणे नेटची जी परीक्षा आहे ही सध्या पूर्णतः ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केलेली आहे. नेटच्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. सध्या हे परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही ऑनलाईन मोडमध्ये असतात. त्याच्यानंतर ही परीक्षा 3 तासाची असते, म्हणजे 180 मिनिटं. त्याच्यानंतर या प्रश्नपत्रिकेचं साधारण स्वरूप कसं असतं? पेपर 1चा विचार केला तर पेपर 1 हा सर्व कॅन्डिडेटला, मग ते कुठल्याही विषयाचे असू दे, त्यांच्यासाठी तो सामायिक असतो. आणि पेपर 2 हा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो, म्हणजे तुम्ही ज्या विषयाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि ज्या विषयाचं नेट परीक्षा देऊ इच्छिता त्याच्याशी संबंधित तो पेपर 2 असतो. पेपर 1मध्ये 50 प्रश्न असतात, पेपर 2मध्ये 100 प्रश्न असतात. 4 ऑप्शन्स असतात दोन्हीला आणि प्रत्येकी 2 मार्क असतात. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे एखादं उत्तर चुकलं किंवा अनअटेंडेड क्वेश्चन जरी असेल तरी तिथे काही अडचण येत नाही. नेटचा जो पेपर आहे तो इंग्रजी आणि हिंदी अशा 2 भाषांमधून दिला जातो. आणि सेटचा जो पेपर आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रातला सेटचा जो पेपर आहे तो इंग्रजी आणि मराठी या 2 भाषांमधून फक्त होतो. जसं मगाशी सांगितलं, जसं पेपर 1मध्ये आपल्याला एकूण 50 प्रश्न असतात आणि 100 मार्क, म्हणजे प्रत्येकी 2. आणि पेपर 2मध्ये 100 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 2 मार्क, म्हणजे 200 प्रश्न असतात. आता पेपर 2 जो आहे तो आपला सब्जेक्ट स्पेसिफिक असतो, म्हणजे ज्या विषयाचं मगाशी सांगितलं असं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण नेट परीक्षा देतो त्या विषयाशी संबंधित तो सिलेबस विद्यापीठ देत असते. पेपर 1 जो आहे तो सामायिक असतो. आता पेपर 1मध्ये साधारणपणे कोणता पार्ट असतो? तर नेटच्या पेपर 1मध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडचे 5 प्रश्न असतात. रिसर्च ॲप्टिट्यूड जो आहे त्याच्यासाठीचे 5 प्रश्न असतात. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे त्याच्यासाठी 5 प्रश्न असतात. कम्युनिकेशन स्किल्स त्याच्या बाबतीत 5 प्रश्न असतात. रिझनिंग ज्याच्यामध्ये मॅथ्स देखील समाविष्ट होतो, गणिताचा देखील समावेश होतो, त्याच्यामध्ये याच्यासाठी 5 प्रश्न असतात. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंगसाठी 5 प्रश्न असतात. डेटा इंटरप्रिटेशन याच्यावर आधारित 5 प्रश्न असतात. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यावर आधारित 5 प्रश्न असतात. पीपल अँड एन्व्हायरमेंट याच्यावर आधारित 5 प्रश्न असतात. आणि हायर एज्युकेशन सिस्टीम, गव्हर्नन्स, पॉलिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशन या संदर्भात 5 प्रश्न असतात. सो अशा प्रकारे एकूण 50 प्रश्न हे या नेटच्या पहिल्या पेपरमध्ये असतात. तर आतापर्यंत आपण कोणकोणत्या मुद्द्यांची चर्चा केलेली आहे? जस्ट टू रिवाइज, शिक्षकीय क्षेत्रातील रोजगार संधी हा आपला विषय आहे आणि शिक्षकीय क्षेत्रातील रोजगार संधीचा विचार करता शिक्षकीय पेशातील संधी आणि शिक्षकेतर पेशातील संधी अशा दोन्ही पेशांच्या बाबतीत आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. शिक्षकेतर पेशातील संधी जी आहे त्यामध्ये आपण ट्रेडिशनल संधी, पारंपरिक पद्धतीने आलेल्या संधी म्हणजे उदाहरणार्थ क्लेरिकल आहे, अकाउंटंट आहे, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनच्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर आत्ताच्या या आधुनिक जगामध्ये नव्याने मागणी असलेली ॲकॅडमिक मॅनेजर, ॲकॅडमिक रिसर्च रायटर, ॲडमिनिस्ट्रेटर, एज्युकेशनल कन्सल्टंट, स्कूल कॉलेज काउन्सिलर्स, करिअर गायडन्स काउन्सिलर, करिक्युलम डेव्हलपमेंट, इन्स्ट्रक्शनल कोऑर्डिनेटर,
इन्स्ट्रक्शनल डिझायनर, ई लर्निंग डेव्हलपर अशा वेगवेगळ्या संधी आहेत. शिक्षकेतर पेशामधल्या ह्या संधी आणखीनही आहेत. मी त्यातल्या काही मोजक्याच इथे तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि शिक्षकी पेशातील संधीचा विचार केला तर शिक्षकी पेशातील संधीच्या बाबतीत देखील अगदी बेसिक लेवलपासून म्हणजेच पूर्व प्राथमिकपासून त्यानंतर प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तरावर, त्याच्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठ या स्तरावर आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे, कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. आणि सगळ्यात विशेष भर जो आजच्या या सेशनचा होता तो म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणातील शिक्षकी पेशातील संधी म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर ज्या विषयाचं आपलं ग्रॅज्युएशन आहे त्याच विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं आणि नेटची परीक्षा पास व्हावी लागते. नेटची परीक्षा आणि नेटच्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे याची आपण थोडक्यात माहिती घेतली. नेटची परीक्षा ही ऑनलाईन आहे, 3 तासाची असते. त्यात 2 पेपर असतात. पेपर 1 जो कॉमन असतो, पेपर 2 हा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो. त्याच्यानंतर पेपर 1च्या सामायिक पेपरचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल माहिती घेतली, ज्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम या सगळ्यावर 5-5 मार्क असे एकूण 50 मार्क आपल्याला दिलेले असतात. पेपर 2चा विचार करता तो सब्जेक्ट स्पेसिफिक आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक विषयानुसार सिलेबस वेगळा असतो. हे झालं नेट सेट परीक्षेबाबत. साधारणपणे सेट परीक्षेचा पण सिलेबस त्याचं फॉर्मॅट हा असाच असतो. त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी मागे पुढे असू शकतात राज्यानुसार. आता नेट आणि सेट याच्यामधला नेमका फरक देखील आपल्याला कदाचित माहिती असेल की नेट ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर आहे, त्यामुळे नेट क्वालिफाय केल्यानंतर नॅशनल लेवलला आपण कोणत्याही महाविद्यालयात, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी पात्र ठरता. मात्र सेट परीक्षा पास झाल्यावर आपण आपल्या ज्या राज्याची सेट परीक्षा पास झालेलो आहोत, आपल्या मूळ राज्याची, त्या राज्यामध्ये ही सेट परीक्षा पास झालेली आहे. त्या राज्यात शिक्षकी पेशासाठी, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकी पेशासाठी आपण पात्र ठरतो. याच्या व्यतिरिक्त सध्या आपण बघितलं तर हायर एज्युकेशनमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. उदाहरणार्थ असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक, म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळी जॉईन होतो त्यावेळी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉईन होत असतो. त्यानंतर पुढे असोसिएट प्रोफेसर म्हणजे सहयोगी प्राध्यापक, त्याच्यानंतर पुढे प्रोफेसर, प्राध्यापक असे वेगवेगळे टप्पे आहेत. या टप्प्यांचा प्रकार असा आहे की प्रत्येक टप्प्यावर आपलं क्वालिफिकेशन, आपली अनुभव, आपलं रिसर्चमधलं कौशल्य, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज या सगळ्यावर भर दिला जातो आणि त्याच्या आधारे हे प्रमोशन किंवा हे पुढचे टप्पे आपल्याला प्राप्त होतात. हायर एज्युकेशनमध्ये, उच्च शिक्षणामध्ये ज्यावेळी विद्यापीठामध्ये आपल्याला विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करायची तर आपल्याला PhD ही कंपल्सरी केलेली आहे. कॉलेजमध्ये देखील PhD ही त्याला एक ऑप्शनल म्हणजे नेट किंवा PhD असं देखील गृहीत धरलं जातं. अर्थात शासनाचे नियम बऱ्याचदा वेळोवेळी बदलत असतात, त्यामुळे त्या वेळेच्या नियमानुसार काय पात्रता आहे, पात्रतेच्या काय अटी आहेत या आपण पाहून घेतलेल्या आवश्यक असतात. आता इथे अगदी बेसिक लेवलला म्हणजे जे आता ग्रॅज्युएशन करत आहेत आणि ज्यांना वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत व्हायचं असेल त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपण सुरुवातीला आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करणं आणि ज्या विषयाचं ग्रॅज्युएशन आहे त्याच विषयामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आपली मास्टर डिग्री पूर्ण करणं आणि नेट सेटची परीक्षा देणं
या गोष्टी सध्या बेसिक लेवलला खूप महत्त्वाच्या आहेत. आता हायर एज्युकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकी पेशामधल्या बाकीच्या जे फील्ड आहेत किंवा बाकीचे जे स्तर आहेत, म्हणजे पूर्व प्राथमिक म्हणा, प्राथमिक म्हणा, माध्यमिक म्हणा किंवा उच्च माध्यमिक म्हणा, ह्या सगळ्या पेक्षा हायर एज्युकेशनमध्ये इथे म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवताना एक वेगळ्या प्रकारची चॅलेंजेस, वेगळ्या प्रकारची कामं, वेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर असतील. म्हणजे केवळ शिकवणं हा इथे महत्त्वाचा भाग नाही आहे, तर याच्यासोबत संशोधन, त्याच्यानंतर विस्तार कार्य, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज यावर देखील विशेष भर दिला जातो. आपले पेपर्स पब्लिकेशन, पेपर प्रेझेंटेशन, बुक्स पब्लिकेशन याच्यावर देखील भर दिला जातो. त्यामुळे हायर एज्युकेशनमध्ये हे मोठे आव्हानं आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की आम्हाला म्हणजे अगदी व्यक्तिशः सांगायचं तर मला देखील या सगळ्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही कमी पडत असतो. आम्ही त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. आमच्याकडे असे बरेचसे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ प्राध्यापक आहेत, ज्यांनी यात मास्टरी मिळवलेली आहे. त्यामुळे निश्चितच ते या बाबतीत अधिक आपल्याला ज्ञान देऊ शकतात. आणि मी हा एक छोटासा प्रयत्न केला की आपल्याला शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्या संधी आहेत, रोजगार संधी, हे सांगायचा प्रयत्न केला. मला जी माझी उपलब्ध माहिती होती त्या माहितीच्या आधारे मी आपल्यासमोर हा विषय मांडायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये निश्चितच काही गोष्टी राहून गेलेल्या असतील, कारण माझं ज्ञान इतकं पूर्ण नाही आहे, परिपूर्ण नाही आहे. मीही सध्या शिकतो आहे. उदाहरणार्थ संशोधनाच्या बाबतीत मीही सध्या शिकतो आहे किंवा विस्तार कार्य आणि इतर गोष्टीच्या बाबतीत आम्ही शिकतो आहे. त्यामुळे निश्चितच आमचं ज्ञान हे अपुरं असू शकतं, माझं ज्ञान हे अपुरं असू शकतं. आपल्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉक्टर देवस्कर मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस कुलकर्णी सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के आर चव्हाण सर आणि आपल्या महाविद्यालयातील आणखी बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामधला त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे, या पेशातला अनुभव खूप दांडगा आहे, रिसर्चमधला अनुभव त्यांचा खूप दांडगा आहे, एक्सटेन्शनमधला त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यामुळे निश्चितच माझ्यापेक्षा अधिक माहिती ते आपल्याला सांगू शकतील. मी हा छोटासा प्रयत्न केला आणि आपल्यासमोर काही माहिती शिक्षण क्षेत्रातल्या रोजगार संधीबद्दल ठेवण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलेलं असेल तर आपण निश्चितच मला माफ करा. आणि मला कल्पना आहे की सगळे मुद्दे काही मला कवर करता आलेले नसतील किंवा सगळे मुद्दे मला माहीत देखील नाही आहे, त्यामुळे ते कवर केलेले नाही. परंतु मी एक ही जी तोंड ओळख करून दिलेली आहे, त्या तोंड ओळखीच्या आधारे विशेषतः विद्यार्थी मित्रांना माझं आव्हान असं राहील की आपण आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि ती माहिती परिपूर्ण घेऊन तयारी करून मगच आपण या क्षेत्रामध्ये उतरूया. आणि या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी आपणा सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. मला इथे शिक्षण क्षेत्रातील रोजगार संधी यावर बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे हे मनोगत संपवतो. धन्यवाद.